माधवरावांना विनंती आहे की पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. नानांच्या व्यक्तिमत्वामध्ये शास्त्रीय संगीत, रागदारी संगीत या इतकंच नाट्यसंगीतालाही महत्त्व. ते स्वतः नाट्यकर्मी आणि नाट्यसंगीताचे एक ज्याला आपण म्हणू शकतो असे मानदंड होते. आणि त्यांच्याकडे अनेक लोक नाट्यसंगीत शिकलेले सुद्धा आहेत. त्यामुळे त्यांच्या आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या शास्त्रीय गायनाबरोबर त्यांचा नाट्यसंगीताचा जो भाग आहे त्याविषयी सुद्धा बोललं जावं आणि त्याविषयी आपल्याला नक्की उत्सुकता असेल हे लक्षात घेऊन आजच्या कार्यक्रमाची तशी आखणी केली आहे. पुष्पगुच्छानंतर शाल आणि श्रीफळ. नानांच्या विशेषतः नाट्यातली जी कारकीर्द आहे त्याविषयी दामले कुटुंबाने खूप जवळून त्यांना पाहिलेलं आहे आणि त्यांची संपूर्ण जडणघडण पाहिलेली आहे. आणि त्याच्यामुळे अनंत दामले यांच्या स्नुषा ह्या ठिकाणी मृदुलाताई उपस्थित आहेत. तर नाटकाकडे आपण नाटक बघतो, पण नाटकाकडे नाना कसं बघत होते, नाट्यसंगीताकडे कसं बघत होते, ह्याविषयी मला वाटतं मृदुलाताई तुम्ही सांगू शकाल. तुम्ही एक दीर्घ लेख त्यांच्यावरती लिहिला होता नानांवरती, तर त्या लेखाविषयी आणि त्यांच्या एकंदर साधनेविषयी सुद्धा तुम्ही 4 शब्द सांगावेत अशी तुम्हाला विनंती आहे. नमस्कार. आज पंडित नारायणराव बोडस आणि त्यांचा शिष्य परिवार आणि स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवंदनेचा जो कार्यक्रम आहे त्याच्यात सहभागी होण्याचं भाग्य मला नानी आणि आपल्या स्वातीताई पेंडसे यांच्यामुळे खरं तर लाभलं. आज मी त्याच्यामुळे या कार्यक्रमात इथे येऊ शकले. त्यामुळे मी त्यांना पहिले खूप खूप धन्यवाद देते आणि त्यांचे आभार मानते. दुसरी गोष्ट, आजच्या कार्यक्रमात व्यासपीठासमोर जे मान्यवर आदरणीय श्री विद्याधरजी व्यास, आमचे श्रद्धास्थान म्हटलं तरी हरकत नाही आहे, आदरणीय आपले पिळगावकर, अरविंदजी पिळगावकर, नंतर सुमतीताईंची सुकन्या उषा देशपांडे जी फिरोज दस्तुरांची शिष्य आहे, नंतर माझ्या सगळ्यात आवडत्या गायिका आशाताई खाडीलकर ह्याही उपस्थित आहेत. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा संघाचे जे इतर मान्यवर आणि आपण सगळा नानांचा शिष्य परिवार यांना मी अभिवादन करते. आणि नानांबद्दल ज्या माझ्या मनातल्या आठवणी आहेत त्याच तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते. मी काही कोणी मोठी व्याख्याती वगैरे नाही आहे, पण मराठी संगीत रंगभूमीवर प्रचंड प्रेम असणारी मी एक रसिक आहे तुमच्यासारखीच. त्यामुळे माझं काही चुकलं तर मला समजून घ्याल आपण, अशी मी आशा करते. आता नानांच्या आठवणी, मी नानांच्या कारकिर्दीबद्दल काही बोलणार नाही आहे, कारण ते बोलायला हे 2 दिग्गज इथे उपस्थित आहेत. त्यामुळे मी माझ्या मनात नानांबद्दल जो भाव आहे किंवा जो आदर आहे, श्रद्धा आहे, त्याच्याबद्दल थोड्या आठवणी काही सांगणार आहे. मुळात म्हणजे 1985मध्ये लग्न होऊन मी मास्टर अनंत दामले या खूप महान नटवर्याची सून म्हणून दामल्यांच्या घरात आले. मी नोकरी करत असल्यामुळे जवळजवळ 8 ते 10 तास बाहेर असायची आणि घरात सतत खूप मोठ्या मोठ्या कलाकारांचा राबता असायचा, पण त्यांच्याशी बोलणं किंवा त्यांचा सहवास मला कधी लाभायचा नाही. याचं मला खूप दुःख व्हायचं. पण तरीसुद्धा शनिवार रविवार मला सुट्टी असायची. त्यामुळे हे सगळे लोक, सुमतीताई, रजनीबाई जोशी, नंतर अनेक मान्यवर, अरविंदजी पण यायचे, त्यामुळे त्यांना भेटायचं. नैनाताई आपटे, अशा अनेक महनीय व्यक्ती आमच्याकडे यायच्या.
आणि त्याच्यातच 1985-86मध्ये नानांची आणि माझी कशी भेट किंवा ओळख झाली. तर मानापमान, संगीत मानापमानमध्ये नानांना धैर्यधर ही प्रमुख भूमिका करायची होती आणि कृष्णार्जुन युद्धमधले कृष्ण यांची भूमिका आणि नाट्यपदं शिकण्यासाठी ते दादांकडे येत असत. आणि त्यामुळे नानांना हळूहळू मी जवळून पाहायला लागले, त्यांच्याशी संवाद कधीमधी साधायला लागले. नानांचं मर्दानी देखणं सौंदर्य आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि अतिशय निगर्वी स्वभाव, सात्विक वागणूक आणि मनोवृत्ती सगळंच. आणि एकतर नाना हे अतिशय ऋषितुल्य व्यक्तिमत्व होते असंच मी म्हणेन. आणि मुख्य म्हणजे प्रसिद्धी परांगमुख असे नाना होते. तर तेव्हा मला नानांशी बोलायची किंवा कधीतरी म्हणजे संधी मिळायची आणि एक आपण म्हणतो ना आदरयुक्त एक आपल्या मनात जे श्रद्धा उत्पन्न होते तशी नानांबद्दल माझ्या मनात झाली. आणि दुसरी गोष्ट, ते प्रसिद्धी परांगमुख होते ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे 2009 साली महाराष्ट्र शासनाचा बालगंधर्व पुरस्कार नानांना मिळाला. आणि मी म्हटलं आता, आणि मी तेव्हा अनेक जणांच्या मुलाखती घेऊन लेख लिहायची. तर मी नानांकडे गेले, नानांना म्हटलं मला तुमची मुलाखत घ्यायची आहे. छे म्हणाले मी नाही मुलाखत वगैरे देणार. तर म्हणजे त्यांना ते आवडायचंच नाही. तर मी खूप त्यांच्या कनपटीलाच बसले, तेवढा माझा अधिकार होता. तर मी म्हटलं नाना असं नका हो करू. मग खूप हे करून ते तयार झाले शेवटी. आणि 24 जून 2010 लोकसत्तेमध्ये माझा खूप मी लिहिलेला नानांवरचा लेख त्यांच्या मोठ्या छायाचित्रासकट प्रसिद्ध झाला आणि मला इतका आनंद झाला. आणि नानांचा मला मग लगेच फोन आला, केदार त्यांचाही फोन आला. आणि असे म्हणजे नाना कसे प्रसिद्धी परांगमुख होते उदाहरण. दुसरं म्हणजे 2006मध्ये माझ्या मुलाची मुंजे होती आणि तेव्हा आपण माहिती आहे मुंजीत भिक्षावळ हा प्रकार असतो. तर मी म्हटलं भिक्षावळ न काढता आपण एक संगीत मैफिलीचं आयोजन करूया. आणि मी अरविंदजी, नाना बोडस दोघंही होते मुंजीला, त्यामुळे त्यांना मी विनंती केली आणि त्यांनी खरंच इतक्या सहजतेने मान्य केली. एवढे मोठे कलाकार असून कुठलंही आढेवेढे नाही, भाव खाणं नाही, कसली मानधनाची अपेक्षा नाही त्या दोघांनी. आणि तेव्हा काहीतरी तांत्रिक अडचणीमुळे तो कार्यक्रम जवळजवळ 3:30ला सुरू होणार होता, तो 4:30 पावणे 5ला सुरू झाला. आणि मला इतकी खंत लागून राहिली, म्हणजे सारखं मी नानांना आणि अरविंदजींना म्हणायची अहो माफ करा हो, माझ्यामुळे तुम्हाला, कारण ते खूपच मोठे कलाकार, तर माझ्यामुळे तुम्हाला इतकं थांबायला लागतं आहे किंवा तुमची अडचण होते. तर हे दोघंही म्हणाले नाही नाही असं काही नाही आहे, तू अजिबात मनाला लावून घेऊ नकोस. आणि तो अतिशय सुंदर मैफिल ती रंगली. आधी आमच्या घरातली मंडळी गायली, काही नातेवाईक, काही दादांचे शिष्य गायले आणि ह्या दोघांनी मग मैफिलीची काय रंगत खूप वाढवली. आणि हे फार मोठं नानांचं ह्याच्यात योगदान होतं. म्हणजे ह्याच्यावरून किती जमिनीवर पाय होते किंवा असं मला खूप वाटलं. नंतरचा प्रसंग मी दादांचा मी तेव्हा हे स्मृतिदिन करायची. मास्तर अनंत दामलेंचा दरवर्षी मी जवळजवळ 10 वर्ष मी स्मृतिदिन केला आणि अनेक मोठे मोठे गायक त्याच्यात सहभागी व्हायचे. तर 2009ला दादांचा 10वा स्मृतिदिन करायचं ठरवलं आणि त्या स्मृतिदिनला जयमालाताई, कीर्तीताई, नाना बोडस, केदार बोडस, नंतर सुमती टिकेकर, नंतर हे अण्णा आपले सगळे खूप मान्यवर मंडळी त्याच्यात गायली. बरं तेव्हा असं झालं, मी केदार शास्त्रीय संगीत गातात हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. तर मी केदारला त्यांना विनंती केली की तुम्ही प्लीज नाट्यसंगीत गाल का. तर केदार म्हणाले नाही ग मला मृदुलाताई नाही जमणार नाट्य. म्हटलं नाही नाही प्रयत्न करा. मग नाना म्हणाले केदारला अरे असं नको करू, तिची इच्छा आहे ना तू गा. आणि खरंच सांगते केदारनी एवढं सुंदर 2 नाट्यपदं त्याचं सादरीकरण केलं की आम्ही भरून पावलो सगळे दामले कुटुंबीय. आणि अशा अनेक आठवणी. नंतर एकदा
काय नानांना खूप वाटायचं की एखादी सून सासऱ्यांचा असा गौरव करते त्याचं नानांना खूप अप्रूप होतं. म्हणून नानांनी एकदा मला इतकी सुंदर साडी, म्हणजे बंगाली लोक जी नेसतात पांढरी शुभ्र आणि त्याला लाल काठाची, सगळ्या महिलांना आपल्याला माहीत असेल, ती साडी भेट म्हणून दिली. आजही ती साडी मी इतकी जपून ठेवली आहे, एक नानांची आठवण म्हणून. नंतर नानांचं सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा 2014 मी अचानक म्हणजे असं ठरवलं, तेव्हा ते पुण्याला वारजेला राहायचे. मी आणि माझ्या 2 मैत्रिणी असं आम्ही गेलो. 81 दिव्यांनी त्यांचं औक्षण केलं आणि तेव्हा नाना एवढे ढसाढसा रडले, अर्थात ते आनंदाश्रू होते, पण ती एक म्हणजे एक वेगळेच असं नाना त्या दिवशी मला पाहायला मिळाले. आणि मग नाना म्हणाले, तू एवढी आली आहेस ना, माझ्यासाठी एवढं केलंस. तर नानांनी स्वतःच्या हाताने त्या दिवशी कॉफी केली आणि आम्हाला तिघींना दिली. हे सगळे क्षण दिसायला तसं बघितलं तर छोटे आहेत, कोणालाही सांगितलं तर, पण हे जे इतके महनीय कलाकार आहेत ज्यांचा सतत मला सहवास लाभला. माझ्या दादांविषयी म्हणजे अनंत दामल्यांचा इथे विषय नाही आहे, पण तेही असेच ऋषितुल्य होते. आणि एकंदर अशा नानांबद्दलच्या खूप आठवणी मनात आहेत. त्यामुळे स्वातीताईने जेव्हा मला बोलावलं तेव्हा मी म्हटलं त्यांच्या कारकिर्दीविषयी मी काही बोलणार नाही, त्यांच्यासाठी हे मंडळी आहेत इथे बोलायला. तर मी फक्त एक माझ्या मनातले नाना म्हणजे एक अतिशय सात्विक, म्हणजे अशी मूर्ती तीच डोळ्यासमोर येते. आज आत्ताही माझ्या म्हणजे खूप गहीवरून येत आहे मला नानांच्या आठवणींनी. अजूनही नानींकडे मी जाते. परवाच मी जाऊन आले आणि नानींनी मला पुन्हा सांगितलं की स्वातीने तुला बोलावलं आहे, तुला जायचं आहे आणि बोलायचं आहे. म्हटलं नानी मी काय व्याख्याती आहे का, मी कुठे काय बोलणार नाही. नाही, तू बोलू शकशील मला खात्री आहे. आणि म्हणून मी आज इथे तुमच्यासमोर माझ्या मनातलं व्यक्त झाले. खूप मला आनंद झाला की नानांना ह्या स्वरूपात मी काहीतरी श्रद्धांजली म्हणा, आदरांजली म्हणा वाहू शकले. बरं, एक मी तुमच्या पुढे एक निवेदन करते. मराठी संगीत रंगभूमीवर ज्यांनी प्रत्यक्ष भूमिका केल्या आहेत त्यांच्याबद्दल त्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन मी एक पुस्तक जे 2013मध्ये प्रकाशित झालं, स्वररंग यात्री, तर ते मी आज माझ्याबरोबर त्याच्या 10 पुस्तिका म्हणजे 10 कॉपीज आणलेल्या आहेत. तर आणि त्याच्यात नानांचाही लेख आहे, नानांवरचा लेख आहे, अनेक दिग्गज कलाकारांचे त्याच्यात लेख आहेत. आणि माझ्या सासरे अनंत दामले ह्यांनाच मी ते पुस्तक अर्पण केलं आहे. तर कोणाला हवं असल्यास मी इथे 10 पुस्तकं आणली आहेत, तर कोणाला हवं असल्यास जरूर मला सांगा, माझ्याकडलं घ्या. त्याची मूळ किंमत 225 रुपये आहे, पण आज नानांच्या जयंतीनिमित्त मी ते फक्त 100 रुपयाला तुम्हाला हे उपलब्ध करून देते. एवढं बोलून माझं व्याख्यान संपवते. व्याख्यान म्हणजे 4 शब्द. बरं, स्वातीताई, मी स्वातीताईला ओळखत नव्हते अजिबात, पण तिने फोनवरून मी अगं तुगं करते म्हणजे मग जवळीक साधता येते. तर आता आम्ही मैत्रिणी झालो. आज मी तिला पहिल्यांदा बघितलं आणि ऐकलं. खूप गौरी रागातली राग आणि नंतरची बंदिश सादरीकरण अप्रतिम होतं. मला काही फार मोठं गाण्यातलं कळत नाही, पण मी चांगली कानसेन आहे असं मला वाटतं. पण मी त्यामुळे तू खूप स्वातीताई खूप छान गायलीस, अभिनंदन तुझं. आणि आजच्या कार्यक्रमाचं तू धुरा एवढी वाहिलीस आणि खूप छान हे केलंस. म्हणजे सगळ्यांनी शिष्यवर्ग, शिष्य परिवार आणि सावरकर सेवा केंद्र, पुन्हा एकदा मी आभार मानून माझे 2 शब्द संपवते. नमस्कार, धन्यवाद.